नमस्कार. अंगणवाडी मदतनीसताई, सेविकाताई तसेच आशा कार्यकर्ताई तर सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार. तर अंगणवाडी मदतनीस भरतीचा जो स्टे होता तो आता सध्या कॅन्सल झालेला आहे. मदतनीस भरतीसाठी जो 2023 पासून स्टे लागलेला होता तो आता थोडा कॅन्सल करण्यात आलेला आहे आणि त्या जागी आता मदतनीसची थेट सेविका पदावर नियुक्ती करण्याचे आदेश आलेले आहेत. तर आता हे आदेश कसे आलेले आहेत, काय काय यामध्ये नियम आणि अटी आहेत, तुम्हाला काय करावे लागेल की जेणेकरून आपण मदतनीस या पदावरून डायरेक्ट सेविका या पदावर रुजू झालो पाहिजे, याबद्दलची सर्व माहिती या आपण GRमध्ये बघणार आहोत. तर नवीन हा आदेशपत्र आलेला आहे आणि यामध्ये काय लिहिलं आहे संपूर्ण आपण वाचून घेऊया. तसेच जे अदिताई तटकरे यांनी सांगितलेलं होतं काही दिवसा अगोदरच, तुम्हाला माहीत असेल याबद्दलचा मी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे की आम्ही लाडक्या बहिणींसाठी तसेच अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, आशा कार्यकर्ताताई यांच्यासाठी जे नवीन नवीन निर्णय आता घेणे चालू केलेले आहेत त्यामध्येच त्यांनी लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती. तसेच अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांच्यासाठीसुद्धा 290 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, म्हणजे मंजूर झालेले आहेत मंत्रिमंडळात ते पैसे. तर त्यामधूनच आता त्यांना तुम्ही बघू शकता. आता कालच मी एक व्हिडिओ टाकला होता की ज्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला आता जे सरकार आहे सरकारकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना आणि सुरक्षा योजना अशा 2 योजना जी बिमा योजना आहेत ह्या तुम्हाला सरकारकडून देण्यात येणार आहेत आणि त्याचे प्रीमियम सरकार भरणार आहे. त्याच्या अगोदरच जे ॲडव्हान्स प्रीमियम आहे ते तुमच्या खात्यामध्ये आलेलं आहे, जे की 228 रुपयांचं आहे. तसेच 20 रुपयेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये आले असतील. तर हे काय आहे की सरकार तुमच्या खात्यामध्ये टाकत आहे आणि ते प्रीमियम तुम्हाला तुमच्या खात्यातून विमा कंपनीला द्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय आहे की तुमचे जे पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल बँकेचे किंवा कुठल्याही बँक शाखेमध्ये असेल तर तिथं जाऊन तुम्हाला तो संमतीपत्र देणे आहे आणि तुमचं जे विमा कवर आहे, ते विमा योजना आहे, ते त्याचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे जे आदिताई तटकरे नवनवीन उपक्रम आता राबवत आहेत. त्याचबरोबर त्यांनी मुख्य सेविका पदभरतीबाबतचे सुद्धा काही दिवसा अगोदरच त्यांनी सांगितलेलं होतं की मुख्य सेविका पदभरती आता लवकरच आम्ही काढणार आहोत. तर त्याची भरतीसुद्धा निघणार आहे लवकरच. परंतु त्याआधी आता हा आदेश तुम्ही बघू शकता. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्याकडून आलेला आहे. खाली तारीख बघू शकता तुम्ही, 3 जानेवारी 2025चा हा आदेश आहे. त्याचबरोबर इथं बघा महत्त्वाचे तात्काळ कार्यवाही स्मरणपत्र, म्हणजे तात्काळ कार्यवाहीसाठीचे स्मरणपत्र आहे. प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्व. तर इथं विषय बघा काय आहे. तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सेवा ज्येष्ठता मदतनीस मधून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करण्याबाबत. तर बघू शकता तुम्ही डायरेक्ट विषय सांगितला त्यांनी की सेवा योजनेअंतर्गत ज्येष्ठ मदतनीसमधून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करण्याबाबत. तर खाली वाचूया. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीकरिता अटी शर्ती क्रमांक 1च्या शासन निर्णयामध्ये विहित करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयामध्ये सामाजिक व आर्थिक मागास वर्ग SEBC करिता गुणांकन व अन्य काही बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्याबाबत या आयुक्तालयाचे पत्र क्रमांक 5006 दिनांक 28/8/2024 अन्वये शासनात प्रस्तावित केलेनुसार शासनाचे संदर्भ क्रमांक 4चे पत्रातील मुद्दा क्रमांक 2 व 3 नुसार खालीलप्रमाणे कर्मचारी कार्यवाही करण्याबाबत शासनाकडून सूचित करणे आलेले आहे. 2. आयुक्तालयाने दिनांक 28/8/2024 रोजी सादर केलेल्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने करायची भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार पुढील कारवाई करावी. तथापि अंगणवाडी मदतनीस पदावरून घेणाऱ्या थेट नियुक्तीबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई यांचे रिट याचिका क्रमांक मध्ये दिनांक 3/9/2024 रोजी दिलेले आदेश विचारात घेऊन पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. मान्य उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक 3/9/2024 रोजीचे आदेश सोबत जोडलेले आहेत. या अनुषंगाने या आयुक्तालयाचे संदर्भ क्रमांक 5चे पत्रान्वये
आपणास यापूर्वी सूचित करण्यात आलेले आहे की उपरोक्त मुद्दा क्रमांक 2 मधील निर्देशानुसार राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने जाहिरातीद्वारे करायची भरती प्रक्रिया तत्काळ स्थगित करण्यात यावी। तसेच मुद्दा क्रमांक 3 मधील निर्देशानुसार माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक 3/9/2024 रोजीचे आदेशान्वये अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीचे पदभरतीची कारवाई उपरोक्त संदर्भ क्रमांक 2च्या दिनांक 24/2/2024 रोजीच्या शासन निर्णयातील शैक्षणिक अर्हतेनुसार तात्काळ पूर्ण करावी। तरी याद्वारे आपणास सूचित करण्यात येते की माननीय उच्च न्यायालयाचे आदेशानुसार अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीने पदभरतीची कार्यवाही 10 दिवसात पूर्ण करावी। तर आयुक्तांची इथं सही आहे, आयुक्त आहेत आणि एकात्मिक बाल विकास योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई। तर तुम्ही बघू शकता आता 10 दिवसात यांची जी नियुक्तीची कारवाई आहे ती पूर्ण करावी। त्यांना जे शैक्षणिक जे अर्हता आहे त्यानुसार आणि सेवा ज्येष्ठतेनुसार आता त्यांना डायरेक्ट मदतनीस या पदावरून सेविका पदावर नियुक्त करण्यात जाणार, थेट नियुक्ती मिळणार आहे। आनंदाची गोष्ट आहे। तर बघा 10 दिवसात तात्काळ पूर्ण करण्याची त्यांनी आदेश दिलेला आहे। तर 3 जानेवारीचा हा आदेशपत्र आहे आणि आज जवळपास 10 ते 11 तारीख होत आहे। तर तुम्ही बघू शकता या 10 दिवसात त्यांनी आदेश काढलेले आहेत आणि तुमची नियुक्ती सुरूसुद्धा झालेली असेल, तुम्हाला आदेशसुद्धा आलेले असतील। परंतु आता यामध्ये काय आहे की ज्यांचे वय जे सेवा ज्येष्ठता आहे वयानुसार आणि त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार आता एकाच दिवशी जर 3-4 मदतनीस लागल्या असतील त्या तारखेलाच, तर मग त्यांचं एकतर वयानुसार किंवा मग त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांची पदभरती भरण्यात येणार आहे। कारण की सर्वांनाच एका सेवा ज्येष्ठतेनुसार यांनी सांगितलेलं आहे आणि शैक्षणिक अर्हतेनुसार सुद्धा सांगितलेलं आहे। तर सेवा ज्येष्ठतेनुसार एकाच दिवशी जर कोणत्या अंगणवाडी मदतनीस लागलेल्या असतील तर मग सर्वांनाच लावल्या जाणार नाही, कारण की त्यांची जे सेवा ज्येष्ठता आहे ते एकसारखीच राहील। परंतु मग ते त्यांच्यातून छाटणी करून शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांना भरती करण्यात येईल, त्या पदावर थेट नियुक्ती देण्यात येईल। तर अंगणवाडी सेविका मदतनीस ताई यांच्याबद्दलचे खूप मोठे निर्णय आता घेणे सुरू झालेले आहे। लवकरच त्यांच्या प्रोत्साहन भत्तेचा निर्णयसुद्धा लागणार आहे, मार्गी लागणार आहे, कारण की आदिताई तटकरे यांनी आता निर्णय घेणे सुरू केलेले आहे। खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे। गोड आणि मकर संक्रांत गोड होणारी गोष्ट आहे, त्यांचे तोंड गोड होणारी गोष्ट आहे। खूप दिवसापासून या गोष्टीची त्या वाट बघत होत्या, तर शेवटी त्यांना ही गोड बातमी आलेलीच आहे। तर खूप मोठा आनंद आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।